अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलवरून रवाना झालेत। ताफा संरक्षण मागे ठेवून अजित पवार गेले कुठे, हा या घडीचा महत्त्वाचा प्रश्न आहे। बारामती हॉस्टेलमधून अजित पवार एकटेच बाहेर पडलेत आणि थोड्या वेळानं त्यांनी ताफा मागवून घेतल्याची माहिती मिळतेय। अजित पवारांचं वाहन सध्या पुण्यातील जिजाई निवासस्थानी आहे। पुण्यातल्या दोन्ही राष्ट्रवादीचं बोलणं फिसकटल्यानंतर अजित पवार यांनी आता वेगवान हालचाली सुरू केलेल्या आहेत। राष्ट्रवादीच्या चर्चा फिसकटल्यानंतर आता अजित पवारांच्या वेगवान हालचाली सुरू झाल्यात। अजित पवारांचं वाहन जिजाई या त्यांच्या निवासस्थानी आहे। मग अजित पवार नेमके कुठे गेले, हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। मुंबई मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मंदार, मोक्याच्या क्षणी असं अजित पवारांनी कुठेतरी निघून जाणं हे काही पहिल्यांदा घडलेलं नाहीये। आज जे अजित पवार निघून गेलेले आहेत त्या सगळ्या मागची पार्श्वभूमी नेमकी काय आणि ही कोणत्या वादळाची नांदी म्हणता येईल? अजित पवार हे त्यांच्या नेहमीच्या कार्यशैलीनुसार सकाळी बारामती हॉस्टेलला आले, त्या ठिकाणी बसले, मात्र त्यानंतर ते निघून गेलेले आहेत। कुठे निघून गेले हे कोणाला ठाऊक नाही। मात्र मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार की नाही, ही आघाडीची चर्चा फिसकटल्याची माहिती आहे। कारण अजित पवारांनी अट घातली आहे शरद पवारांच्या पक्षाला की तुम्ही घड्याळ या चिन्हावरती लढा आणि त्याचबरोबर अगदी मोजक्या जागा अजित पवारांनी देऊ केलेल्या आहेत। त्यामुळे काल रात्री महाविकास आघाडीची जी उशिरा पुण्यामध्ये बैठक झाली त्या बैठकीला पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे पुन्हा महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये पाहायला मिळाले। याबाबत मात्र अजून कोणतीही स्पष्टता नाही की या दोन्ही पक्षांची आघाडी होणार की नाही। शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीमधून लढणार की अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडीकडून लढणार हे काहीही स्पष्ट नाही। दुसरीकडे अजित पवार आले, त्यांनी कामाला सुरुवात केली, मात्र त्यानंतर ते गेलेले आहेत। कुठे गेलेले आहेत माहीत नाही, पण सांगण्यात हे येतं की पुन्हा ते येतील आणि पुन्हा त्यांचं कामकाज जे आहे ते सुरू करतील। ते त्यांच्या घरामध्ये देखील असू शकतात किंवा आणखी कोणाला भेटायला गेलेले असू शकतात। मात्र अजित पवार पुण्यामध्येच आहेत। उद्या बारामतीमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये गौतम अदानी यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला देखील ते उपस्थित राहणार आहेत हे सांगण्यात येत आहे। मंदार, तुम्हाला विनंती आहे तुम्ही सोबत राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत। आणि पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती फिसकटल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 30 ते 35 जागा देऊ केल्यात। त्यासोबतच घड्याळ चिन्हावर लढण्याची अटही घातली। मात्र ही अट शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अमान्य असल्याचं समजतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे काल रात्री झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर होते। त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न करतोय। मात्र अद्याप कोणताही ठाम निर्णय झालेला नाही। पुन्हा एकदा जाऊयात, मंदार गोंजारी आपल्यासोबत आहेत। मंदार, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या युतीची चर्चा फिसकटण्याची प्रमुख कारणं काय आणि आता दोन्ही राष्ट्रवादींची पुढची भूमिका काय असेल? आपण कालचा जर घटनाक्रम पाहिला तर आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अजित पवारांना भेटायला बारामती हॉस्टेलला गेले। अंकुश काकडे, विशाल तांबे, त्याचबरोबर आमदार बापू पठारे हे अजित पवारांना भेटले। मात्र या बैठकीमध्ये अजित पवारांनी अवघ्या काही जागा देऊ केल्या शरद पवारांच्या पक्षाला आणि घड्याळ या चिन्हावरती लढण्याची अट घातली। चर्चा फिसकटल्याचं हे मुख्य कारण आहे। अवघ्या काही जागा आणि घड्याळ या चिन्हावरती लढण्याची अट, घड्याळ या चिन्हावरती लढण्याची अट घातली याचा अर्थ विलीनीकरणाची चर्चा सुरू होते आणि ती शरद पवारांच्या पक्षाला नको आहे आणि त्यामुळे ही आघाडी फिसकटल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे
एकीकडे दुपारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अजित पवारांना भेटले आणि तेच पदाधिकारी रात्री पुन्हा महाविकास आघाडीच्या बैठकीला देखील उपस्थित राहिल्याचं आपण पाहिलं. रात्री उशिरा पुण्यातील एका हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या पुण्यातील नेत्यांची जी बैठक झाली त्याला अंकुश काकडे आणि बापू पठारे आणि विशाल तांबे हे उपस्थित होते, जे दुपारी अजित पवारांना भेटायला गेले होते. आणि त्यामुळंच या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधली आघाडीची चर्चा फिसकटल्याचं बोललं जात आहे. एकीकडे या आघाडीवरूनच आपण किती रामायण घडलं पुण्यामध्ये ते पाहिलं. प्रशांत जगताप यांनी त्यांचा पक्ष सोडला आणि ते काँग्रेसमध्ये काल दाखल झाले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आघाडी होणार की नाही हे मात्र अद्याप स्पष्ट नाहीये. मंदार, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.